तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची अगदी थोड्याच वेळात महायुतीसाठी ठाण्यामध्ये जाहीर सभा होणार आहे। महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे आणि नरेश मस्के यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलंय। शिवसेनेमधून बाहेर पडल्यावर राज ठाकरे हे पहिल्यांदाच आनंद आश्रमात देखील जाणार आहेत। महायुतीला पाठिंबा दिल्यानं राज ठाकरे यांचे खूप आभारी असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। तर राज ठाकरे यांच्या सभेसाठी सगळेजण उत्सुक असल्याचं देखील उमेदवार श्रीकांत शिंदे म्हणाले। तर मोदींच्या गुलामांच्या फौजेमध्ये आणखी एक भर पडल्याची टीका राज ठाकरे यांच्यावर संजय राऊतांनी केली आहे। तर ही दोन्ही दृश्य आपण पाहतो आहोत। महायुतीसाठी ठाण्यामध्ये आज राज ठाकरे यांची सभा असणार आहे। शिवतीर्थ या निवासस्थानावरून ते थोड्याच वेळात सभेसाठी रवाना देखील झालेले आहेत। दरम्यान सभेपूर्वी राज ठाकरे हे आनंद आश्रमात देखील जाणार आहेत। महत्त्वाची बाब म्हणजे शिवसेना सोडल्यानंतर आणि मनसे पक्षाची स्थापना केल्यानंतर ते पहिल्यांदाच आनंद आश्रमामध्ये जातील आणि या ठिकाणी आनंद दिघे यांच्या प्रतिमेला ते अभिवादन देखील करतील। राज ठाकरे साहेबांना पण धन्यवाद देतो की त्यांनी देखील मोदी साहेबांच्या विकासाला आणि महाराष्ट्रामध्ये महायुतीला पाठिंबा दिला आणि ते स्वतः प्रचारात उतरलेत। त्यांचे कार्यकर्ते प्रचार करत आहेत, त्यामुळे मोठं समर्थन महायुतीचं वाढलेलं आहे। त्यामुळे त्यांचंही मार्गदर्शन या संपूर्ण महायुतीच्या कार्यकर्त्यांना अतिशय फायद्याचं ठरेल। मी सर्वप्रथम त्यांना खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की राजसाहेब जे आहेत हे आज खारेगावमध्ये आहेत, कल्याण लोकसभेमध्ये आहेत। ते कल्याण लोकसभा आणि ठाणे लोकसभा या दोन्ही मतदारसंघासाठी जे आहे हे सभा घेणार आहेत। सगळे आम्ही उत्साही आहोत, उत्सुक आहोत। सगळे पदाधिकारी कार्यकर्ते उत्सुक आहेत, जनता उत्सुक आहे की राजसाहेब जे आहे संध्याकाळी त्यांची सभा होणार आहे, ते काय म्हणणार आहे, काय मार्गदर्शन करणार आहे आणि त्याची तयारी देखील जोरात चालू आहे। हे जे ठाकरे आहेत त्यांच्यावर जे जात आहेत त्यांनी गेल्या काल 2 महिन्यापर्यंत त्यांची भूमिका होती की नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना महाराष्ट्रात पाय ठेवू देऊ नका। हे गद्दार आहेत महाराष्ट्राचे, हे महाराष्ट्राचे गद्दार आहेत, महाराष्ट्राचे बेईमान आहेत। मोदी आणि शहांना महाराष्ट्रात पाय ठेवू देऊ नका अशा गर्जना करणारे उद्या त्याच मोदी आणि शहांच्या मांडीला मांडी लावून बसताना महाराष्ट्र पाहेल। याच्यामुळे त्यांनी जी गुलामांची एक फौज निर्माण केली आहे मोदींनी, लाचारांची, त्यात अजून एक भर पडेल। बाकी काय आहे? मान्य राजसाहेब हे बाळासाहेबांचे प्रतिरूप आहेत। त्यांच्या विचारांचा वारसा मान्य राजसाहेबच चालवत आहेत, हे तुम्हाला सध्या दिसत आहे। इतर लोक कोणाच्या मागे फरफटत गेले ते त्या लोकांना दिसत आहे। त्यामुळे त्यांची एक इच्छा होती की ठाकरे नाव हा हिंदुत्वासोबत असला पाहिजे, आमच्या सोबत असला पाहिजे, आम्ही त्यांच्या सोबत असलो पाहिजे आणि आज ती इच्छा पूर्ण होताना त्यांना दिसत आहे। त्यामुळे ते आनंदात आहेत।